दॅट इज सिस्टीम प्रोग्रामिंग. आता या ठिकाणी जे टीवायचे टॉपिक्स आहेत, सब्जेक्ट्स आहेत, त्या सब्जेक्टचं टेबल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय. सिलेबस इंट्रोडक्शन मध्ये या ठिकाणी कम्प्युटर सायन्स पेपर फर्स्ट, तर सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड असे 2 पार्ट या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. त्यामध्ये पहिला जो पेपर आहे फर्स्ट सेमिस्टरचा तो सिस्टीम प्रोग्रामिंग, त्याचा कोड या ठिकाणी दिलाय आणि त्याच्या करस्पॉन्डिंग सेकंड सेमिस्टरला तुम्हाला स्टडी करायचं आहे ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर थेरोटिकल कम्प्युटर सायन्स आणि सेकंड सेमिस्टरला असणारे कंपायलर कन्स्ट्रक्शन. त्यानंतर तिसरा पेपर आहे फर्स्ट सेमिस्टरमध्ये कम्प्युटर नेटवर्क फर्स्ट, सेकंड सेमिस्टरमध्ये असणारे कम्प्युटर नेटवर्क सेकंड. म्हणजे काही हाफ पार्ट नेटवर्किंगचा तुमचा फर्स्ट सेम मध्ये कव्हर होईल, तर सेकंड हाफ पार्ट जो असेल तो सेकंड सेमिस्टरमध्ये कव्हर केला जाईल. त्यानंतर इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्ट अँड सेकंड. नाउ दिस इज द प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट इज द PHP. ओके, दॅट PHP कम्स अंडर दिस इंटरनेट प्रोग्रामिंग. त्यानंतर पुढचा आहे प्रोग्रामिंग इन जावा फर्स्ट. नाउ दिस इज द कोर जावा पार्ट अँड सेकंड सेमिस्टर दॅट इज द ऍडव्हान्स जावा पार्ट. हा ऍडव्हान्स जावाचा भाग असेल. हा एक प्रोग्रामिंगचा सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे. देन ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. इन सेकंड इयर वी आर डिस्कस about the software engineering, different modules, different types of software engineering model. In this, here we can consider the object oriented software engineering. That is, software engineering can be done as per objects. Okay, then next one is nothing but in second semester it is replaced with computer graphics. Okay, अशा पद्धतीने या ठिकाणी हे पेपर्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर टीवायला तुम्हाला 3 प्रॅक्टिकल्स आहेत. प्रॅक्टिकल फर्स्ट जे आहे ते बेस्ड ऑन 331 अँड 341. 331 अँड 341 इज नथिंग बट सिस्टीम प्रोग्रामिंग अँड ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे सिस्टीम प्रोग्रामिंगचं एक प्रॅक्टिकल आहे. त्यानंतर दुसरं प्रॅक्टिकल असेल तुमचं कम्प्युटर ग्राफिक्स अँड जावा प्रोग्रामिंग वरती, आणि ग्राफिक्सचा एक भाग त्यामध्ये ऍड केलाय. एक मिनी प्रोजेक्ट तुम्हाला ग्राफिक्स मध्ये करायचा असतो, तो कम्प्युटर ग्राफिक्सचा पार्ट या ठिकाणी कन्सिडर केला जाईल. आणि थर्ड प्रॅक्टिकल जे असणार आहे ते प्रोजेक्ट प्लस इंटरनेट प्रोग्रामिंग, म्हणजे PHPचं प्रॅक्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट पण असणार. एक तुम्ही सेकंड इयरला फक्त डॉक्युमेंटेशन, प्रोजेक्टचा डॉक्युमेंटेशनचा पार्ट तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर केलं होतं. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंटेशन प्लस सिस्टीम डेव्हलपमेंट. तुम्हाला एक सिस्टीम त्या ठिकाणी क्रिएट करायची, त्या पद्धतीने तो प्रोजेक्ट असणार आहे. तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी तुम्ही कम्प्लीट करणार आहे. ओके, प्रोजेक्टला कुठल्या लँग्वेज मध्ये प्रोजेक्ट करायचा त्याचं लिमिटेशन नाहीये. तुम्ही PHP प्रोग्रामिंग कन्सिडर करू शकता किंवा जावा प्रोग्रामिंग कन्सिडर करू शकता, ज्या तुम्ही करंटली त्या ठिकाणी स्टडी करता. तर दोन्ही लँग्वेज पैकी कुठलीही एक लँग्वेज घेऊन तुम्ही तो प्रोजेक्ट काय करणार त्या ठिकाणी कम्प्लीट करणार. ओके, अशा पद्धतीने हे सब्जेक्ट्स असतील. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तुम्हाला या ठिकाणी सिस्टीम प्रोग्रामिंग इज द फर्स्ट पेपर ऑफ कम्प्युटर सायन्स, TY कम्प्युटर सायन्स. यामध्ये सिस्टीम प्रोग्रामिंग म्हणजे काय, आता इथं आतापर्यंत तुम्ही 2 प्रोग्रामिंगच्या लँग्वेज शिकलेला आहात. एक C प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलेला आहात आणि दुसरे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग दॅट इज C++ प्रोग्रामिंग लँग्वेज. नाउ हिअर व्हॉट इज दॅट सिस्टीम प्रोग्रामिंग. नाउ वी आर familiar with the operating system. Now how this operating system will be designed or developed, तिचं प्रोग्रामिंग कसं केलेलं आहे किंवा ते सिस्टीमच्या रिलेटेड कशा पद्धतीचं प्रोग्रामिंग त्या ठिकाणी आहे. तुम्ही आतापर्यंत फक्त फ्रंट एंड वर्किंग त्या ठिकाणी डिस्कस केलं. फ्रंट एंड वर्किंग तुम्ही आतापर्यंत फक्त बघत आला. फ्रंट एंड वर्किंग म्हणजे काय, तुम्ही सरळ सरळ प्रोग्राम टाईप केला. प्रोग्राम टाईप केल्यानंतर तो कंपायलरचा यूज करून तुम्ही रन केला आणि तुम्हाला आउटपुट मिळालं. तुम्हाला ह्या 3 गोष्टी इथे माहिती आहे. बट व्हॉट ऍक्च्युअली हॅपन बिहाइंड टू धिस पर्टिक्युलर टास्क, रायटिंग द प्रोग्राम, compiling the program and executing the program, how it is possible. We only know the commands and we only know the front end of that particular task, but actually what action should be performed at the system level, that will be considered under this particular system programming. मग त्यामध्ये रिसोर्स अलोकेशन आलं, रिसोर्स डिअलोकेशन आलं. रिसोर्सेस इन द सेन्स दॅट इज द CPU which is used to execute the particular program, and second thing is nothing but the memory, how we can utilize the memory, कशा पद्धतीने तुम्ही तिथे मेमरी अलोकेट करता. ओके, नाउ वी डिस्कस ऑल डिटेल थिंग्स इन अंडर दिस पर्टिक्युलर सिस्टीम प्रोग्रामिंग. ओके, नाउ हियर वी कॅन कन्सिडर द मेन एम ऑफ दिस subject is to understand the design and implementation issues of a system program that play an important role in the program development. प्रोग्राम डेव्हलप करत असताना कशा पद्धतीने प्रोग्राम डेव्हलप करायचा
त्याच्या करस्पॉन्डिंग सिस्टीमच्या करस्पॉन्डिंग कुठले थिंग्स त्या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करायच्या, दॅट ऑल विल बी कन्सिडर अंडर दिस सिस्टीम प्रोग्राम. नाउ हिअर the detailed syllabus will be given, that is the introduction, which requires the 4 lectures. Now in the case of introduction, that is according to the systemच्या corresponding जे काही basic components असतील, that will be explained into this introductory part of the system programming. Here types of the program, you are studied that types of program, that is system program and application programming for first year also, and you are familiar with that type of programs, that is what is the system program and what is the application program. But here again we can discuss that both things. Then second one is nothing but difference between system programming and application programming. Then next one is given that elements of the programming environment. Now we are required editor to edit our source code, then preprocessor requires assembler, compiler, interpreter, linker, loader, debugger, then device drivers, operating system. All these supporting programs, those are nothing but the environments which are required to complete the task of a given program. तुम्हाला प्रोग्राम लिहायचा असेल तर एडिटरची गरज पडते. प्रोग्रामला प्रोसेसिंग करायचं असेल म्हणजे प्रोग्राम मध्ये तुम्ही जर काही डायरेक्टिव्ह यूज केले असतील, मॅक्रोज वापरलेले असतील, तर त्यांना प्रोसेस करण्यासाठी प्री प्रोसेसरची गरज पडते. त्यानंतर हा प्रोग्राम असेंब्ली इन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा ट्रान्सलेट होतो तो असेंब्लरची गरज पडते त्या इन्स्ट्रक्शन कंपाईल करण्यासाठी. मग असेंब्लर नंतर एक कंपायलर आहे जो तुम्ही हाय लेवल लँग्वेज साठी यूज करता. इंटरप्रिटर आहे. मग यांचे डिफरन्सेस काय आहेत आणि यांचे टास्क काय आहे, दॅट विल बी डिस्कस इन डिटेल इन दिस पर्टिक्युलर chapter. Now next thing is nothing but the simulation of simple computer, that is the SMACO. We design one simple computer. आता तुम्ही सी प्रोग्रामिंग जी रन करता ते एका कंपायलर वरती रन करता, बरोबर. तो आहे तुमच्याकडे टीसी कंपायलर किंवा लिनक्स मध्ये तुम्ही त्याचा यूज करता जीसीसी कंपायलरचा वापर करता. मग तो कंपायलर कसा तयार करायचा, that is the small computer or SMACO. We design one simple computer, that is hypothetical computer. We call it as a SMACO. In that SMACO, we require some concept, that is the memory, registers, condition codes, then instruction format काय असणार आहे त्यामधला, इन्स्ट्रक्शनचा सेट कसा असेल आणि स्मॅकोचा प्रोग्राम कसा असेल. नाउ वी डिझाइन वन प्रोग्राम ऍज पर द रिक्वायरमेंट्स दोज सिस्टीम रिक्वायर्स. सिस्टीमला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुमचा एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज पडते त्या सगळ्या थिंग्स तुम्ही त्या प्रोग्राम मध्ये कन्सिडर करणार आहात आणि तो एक स्मॅको प्रोग्राम त्या ठिकाणी डिझाईन करणार. दॅट इज वी कॉल इट एज अ स्मॉल कम्प्युटर. We consider that instruction format and instruction set in detail in this particular simulation of simple computer. Okay. Now next thing is nothing but editors. आता एडिटर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. मग यामध्ये आपण जे एडिटर्स आहेत त्यामधले काही एक्झाम्पल्स या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. नाउ हिअर द डेफिनेशन अँड पर्पज ऑफ द एडिटर, कशासाठी तुम्ही यूज करता. त्यानंतर एडिटरचे टाइप्स कुठले आहेत त्यामध्ये एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केले ईडी आहे, सेड आहे, व्हीआयएम आहे, इमॅक्स आहे, तुमच्याकडे तुमचं नोटपॅड आहे, त्यानंतर जी एडिट एक आहे लिनक्स मध्ये तुम्ही वापरता, त्यानंतर व्हीआय नावाचा एक एडिटर आहे लिनक्स मध्येच यूज केला जातो त्याचा. असे वेगवेगळे टाईपचे एडिटर्स या ठिकाणी घेतलेले. स्ट्रक्चर्स काय असणार आहे, एडिटरचं स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तेवढे पॉइंट्स त्या ठिकाणी आपण एडिटर मध्ये बघणार आहात. त्यानंतर नेक्स्ट थिंग आहे असेंब्लर. तुम्ही असेंब्लर हा शब्द ऐकलेला असेल. असेंब्लर इन द सेन्स दॅट इज टू convert our assembly instruction into the machine format. आता असेंब्ली लँग्वेज किंवा असेंब्ली इन्स्ट्रक्शन ह्या हाय लेवल लँग्वेजच्या इन्स्ट्रक्शन येत नाहीत मोस्ट ऑफ. ओके. त्या हाय लेवल न कन्सिडर करता लो लेवल मध्ये त्या असेंब्ली इन्स्ट्रक्शन कन्सिडर केल्या जातात, परंतु त्या इंग्लिश फॉर्मॅटमध्ये किंवा इंग्लिश वर्ड मधल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके. तर त्या इंग्लिश सेंटेन्सला अंडरस्टँड करण्यासाठी त्या ठिकाणी जो प्रोग्राम राईट केला जाईल किंवा जो प्रोग्राम वापरला जातो दॅट प्रोग्राम इज नथिंग बट अवर असेंब्लर. मग ह्या इन्स्ट्रक्शन कशा आहेत, त्या इन्स्ट्रक्शन कुठल्या कुठल्या आहेत, तुम्हाला प्रोग्राम राईट करायचा आहे तर मग ते इंग्लिश वर्ड कोणते आहेत. नाउ वी कॅन डिस्कस ऑल डिटेल्स इन दॅट पर्टिक्युलर असेंब्लर. तो असेंब्लर कसा राईट करायचा आहे, कशा पद्धतीने तो असेंब्लर लिहिला जाईल, तुम्हाला त्याचा प्रोग्राम लिहायचा आहे तो असेंब्लर प्रोग्राम. म्हणजे तुम्ही कुठलाही एखादे असेंब्ली इन्स्ट्रक्शन किंवा असेंब्ली प्रोग्राम ऍज अ इनपुट म्हणून जर त्याला दिला तर तो असेंब्ली प्रोग्राम एक्झिक्यूट होऊन त्याचं आउटपुट तुम्हाला मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही असेंब्ली प्रोग्राम आतापर्यंत लिहिले, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्ही असेंब्ली इन्स्ट्रक्शन शिकलेला, मग त्याच्यामध्ये
2 नंबरची जर ऍडिशन करायची असेल तर ते असेंब्ली इन्स्ट्रक्शन कशा एक्झिक्यूट होतील, त्याचं आउटपुट तुम्हाला कसं मिळेल, हे तुम्ही एका कम्प्युटर प्रोग्राम थ्रू काय करणार त्या ठिकाणी देणार आहात. मग त्याचे फीचर्स काय आहे, असेंब्ली लँग्वेज आणि त्याचे ऍडव्हांटेजेस कसे काय असणार आहेत. देन स्टेटमेंट फॉर्मॅट कुठला असेल, टाइप ऑफ स्टेटमेंट्स, देन इम्पेरेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह, असेंबलर, डायरेक्टिव्ह, all these type of statements are used in assembly instructions. Okay, then constants and literals, we discuss in detail that how we can declare the constant, how we can declare the literals, and how we can identify them. The next one is nothing but the advanced assembler directives. Advanced assembler directives, here 3 types of directives will be used: LTORC, origin, and EQ. The use of that assembler directives will be discussed in detail also here. Then next one is nothing but designing of assembler design कसा करायचा. त्याचे 2 फेजेस असणार आहेत, एक अनालिसिस आणि दुसरी सिंथेसिस फेज. ते फेजेस आपण त्यामध्ये सब फेजेस आणखी कोणत्या इन्क्लूड होतात ते आपण त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर असेंबलिंग प्रोसेस काय आहे ते पण या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. देन पास स्ट्रक्चर ऑफ असेंबलर, 1 pass, 2 pass, and multi pass. How we can design it? We can discuss the algorithm corresponding that pass structure of assembler. Then problem of 1 pass assembler, then forward reference, efficiency table, and incomplete instruction. These are the problems which are occurs in this particular pass 1 assembler. We discuss that problem in detail when we discuss the topic. Then design of 2 pass assembler, then data structure for 2 pass assembler, and last thing is nothing but intermediate code. How we can design the intermediate code? It is 2 forms, that is variant 1 and variant 2. We can design that intermediate codes. The next one is nothing but the macros and macro processor. तुम्ही सी लँग्वेज मध्ये हॅश डिफाईन किंवा हॅश इन्क्लूड मॅक्रो वापरले, मग ह्या मॅक्रोला प्रोसेस कसं करायचं, हाऊ वी कॅन प्रोसेस देम. वी डिस्कस दॅट details in this particular macro and macro preprocessor, how they can expand, how they can executed, and preprocessor task which is apply on the macro, how it is applied. त्या ठिकाणी मॅक्रो प्रे प्रोसेसर, आपण आतापर्यंत प्रे प्रोसेसर बघितलं, आपण एवढंच म्हटलं की प्रे प्रोसेसर काय करतो, मॅक्रोला प्रे प्रोसेस करतो, पण ते कसं प्रोसेसिंग केलं जातं त्याचं डिटेल स्ट्रक्चर किंवा डिटेल इन्स्ट्रक्शन्स आपल्याला या ठिकाणी बघायचे. त्यामध्ये मॅक्रोची डेफिनेशन असेल, मॅक्रो एक्सपान्शन कशा पद्धतीने केलं जाईल, त्याच्यामध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स पास केले जातात. देन डिझाईन ऑफ डेटा स्ट्रक्चर टू बी यूज फॉर मॅक्रो डेफिनेशन, कशा पद्धतीने डेटा स्ट्रक्चर असायला पाहिजे. त्यानंतर नेस्टेड मॅक्रो कॉल्स काय आहे, ऍडव्हान्स मॅक्रो फॅसिलिटीज कुठले असणार आहेत. देन डिझाईन ऑफ मॅक्रो प्रेप्रोसेसर्स अँड मॅक्रो असेंबलर. नाउ वी कॅन राईट वन प्रोग्राम करस्पॉन्डिंग टू दिस मॅक्रो प्रेप्रोसेसर ऑल्सो. इथे मॅक्रो प्रेप्रोसेसरचा एक तुम्ही कम्प्लीट प्रोग्राम लिहिणार आहात, त्यामध्ये त्याचे टेबल्स डिस्प्ले होणार आहेत, त्याचे करस्पॉन्डिंग इन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी तुम्हाला एक्झिक्यूट करायचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक असणार आहे तुमचा कंपायलर डिझाईन ऑप्शन. कंपायलर कसा डिझाईन करायचा. ओके, त्यामध्ये इंटरप्रिटर आहे आणि पी कोड कंपायलर आहे, हे 2 ऑप्शन आपण या ठिकाणी वापरणार आहोत. देन लिंकर अँड लोडर. आतापर्यंत तुम्ही लिंकर आणि लोडर फक्त बघितलं किंवा त्या ठिकाणी त्यांचं वर्किंग ऐकलंय. लिंकर काय करतं, तुमच्या जेवढ्या फाईल इन्क्लूड करायच्या त्या लिंक करतो एकमेकांना, आणि लोडरचं काम काय असतं, प्रोग्राम एक्झिक्युशनला पाठवण्या अगोदर तो मेन मेमरीला लोड करणं. परंतु हे पॉसिबल कसं आहे, मेमरीला लोड करायचं म्हणजे त्याला ऍड्रेसेस असाइन करणं गरजेचं आहे. नाउ हाऊ दिस टास्क विल बी हँडल्ड with the help of this linker and loader, that will be discussed in detail in this particular chapter. Now we can consider the concept of binding. Binding म्हणजे तुमच्या इन्स्ट्रक्शन आणि मेमरी यांचं बाइंडिंग कसं असणार आहे. तुम्हाला आतापर्यंत स्टॅटिक बाइंडिंग माहिती आहे आणि डायनॅमिक बाइंडिंग मध्ये याच्यामध्ये आणखी काही कन्सेप्ट इन्क्लूड होतात. ट्रान्सलेटेड आहे, लिंक्ड आहे आणि लोड टाइम ऍड्रेसेस आहे, तसे वेगवेगळे ऍड्रेसेस त्या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करायचे. देन रिलोकेटेबिलिटी म्हणजे काय. देन ऑब्जेक्ट फाईल फॉर्मॅट्स, कोणते कोणते फाईल फॉर्मॅट आहेत, वेगवेगळ्या फाईलचे फॉर्मॅट्स तुम्हाला माहिती आहे, तर त्या ऑब्जेक्ट फाईल फॉर्मॅट कोणते आहेत ते फॉर्मॅट पण या ठिकाणी डिस्कस केले जातील. नेक्स्ट थिंग इज नथिंग बट डिबगर अँड डेव्हलपमेंट युटिलिटीज. तुम्ही प्रोग्राम डिबग करता बरोबर, ते डिबगर्स या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे. नेक्स्ट वन इज नथिंग बट द ऑपरेटिंग सिस्टीम अँड सिस्टीम सॉफ्टवेअर्स. ऑपरेटिंग सिस्टीम काय आहेत आणि सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी यूज केले जातील किंवा डिस्कस केले जातील. त्यामध्ये मेमरी मॅनेजमेंट आलं, प्रोसेस मॅनेजमेंट आलं, ऑपरेटिंग सिस्टीमचे ऑपरेशन्स आले, ड्वेल मोड ऑपरेशन असतील किंवा टायमर ऑपरेशन्स असतील. स्टोरेज मॅनेजमेंट कसं केलं जाईल, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी काय आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय आहे आणि स्पेशल पर्पज सिस्टीम कुठली आहे. आणि लास्ट पॉईंट असणार आहे तुमचा सिस्टीम स्ट्रक्चर. सिस्टीमचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असायला पाहिजे, कमांड लाईन एक असतं आणि ग्राफिकल युजर इंटरफेस एक असतं. अशा पद्धतीने हे सिलेबसचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. आणि